नाही आजी, साखर संपली होती म्हणून शेजारच्या बहिणीकडून आणायला गेले होते. मेल माझं डोकं फिरतंय आता. अगं जरा डोकं चालवत जा. काय ग अशी काय चालतेस? काय मुरगळला का तुझा? अहो आजी, तुम्हीच म्हणालात ना डोकं चालव, मग पाय चालवले तर डोकं कसं चालणार? अगं बाई, डोकं चालव म्हणजे बुद्धी चालव, बुद्धी. लग्नाआधी तुझ्या घरच्याने तुझा मेंदू हुंड्यात दिला का काय? नाही हो आजी, आई म्हणाली होती सासरी जाताना कुठलीही वस्तू विसरू नकोस, पण मेंदू कपाटातच विसरला वाटतं. देव जाणं मी या पोरीला सून म्हणून का निवडला असेल. त्यापेक्षा मी एक रोबोट आणला असता तर या घरातलं सगळं काम केलं असतं आणि त्याची बॅटरी संपली की तो गपचूप तरी बसला असता. तुझा काही कामाचा पत्ता नाही आणि ही माझं डोकं फिरवत राहते. पण आजी, रोबोटला साडी नेसवता नसती आली ना, आणि तो तुमच्या पाया पण कसा पडला असता? तू माझ्या पाया नको पडू ग. तू माझ्या नशिबावर पडलीयस तेवढंच पुरं. आता तो चहा देतेस का थंड झाल्यावर देतेस?